मित्रांनो, प्रकरण 5 अणुसंरचना यामध्ये पार्ट 1 आणि पार्ट 2 यामध्ये बरीच माहिती घेतलेली आहे. आता या भागामध्ये आपण मूलद्रव्यांचे इलेक्ट्रॉन सहरूपण तक्ता, संयुजा म्हणजे काय, संयुज इलेक्ट्रॉन म्हणजे काय आणि संयुजा कवच किंवा संयुजा कक्षा याबद्दल माहिती आपण घेणार आहोत. आता या ठिकाणी मूलद्रव्याचे इलेक्ट्रॉन सहरूपांची माहिती आपण पाहूया. या ठिकाणी सांगापोह जे प्रश्न आहेत ते आपण पाहायचं. नंतर मूलद्रव्याचे इलेक्ट्रॉन सहरूपण आपण पाहिले की के, एल, एम, एन या कवचामध्ये अनुक्रमे जास्तीत जास्त 2, 8, 18, 32 इलेक्ट्रॉन सामू शकतात. 2 असेल तर 1 चालेल, पण त्यात 3 असणार नाहीत. दुसऱ्यामध्ये 8 इलेक्ट्रॉन असतात, जास्तीत जास्त 8, कमीत कमी 7 असू शकतात, 6 असतात, 5 असतात, पण जास्तीत जास्त किती इलेक्ट्रॉन मावतात? 8 मावतात. लक्षात ठेवा. हीच कवचांची कमाल धारकता होय, म्हणजे जास्तीत जास्त त्यात एवढे इलेक्ट्रॉन मावू शकतात. कवचांच्या कमाल धारकतेमुळे अणूमधील इलेक्ट्रॉनचे कवचामध्ये वितरण होते. आता एखाद्या मूलद्रव्याच्या अणूमधील इलेक्ट्रॉनची कवचने मांडणी म्हणजे त्या मूलद्रव्याचे इलेक्ट्रॉन सहरूपण होय. इलेक्ट्रॉन सहरूपण म्हणजे आपल्याला असं सांगता येईल की त्या अणूमध्ये जे इलेक्ट्रॉन आहेत ते इलेक्ट्रॉनची कक्षानी आहे किंवा कवचने आहे मांडणी करायचं आहे, त्यालाच इलेक्ट्रॉन सहरूपण असं म्हटलं जातं. त्याची माहिती आपण पुढे घेणारच आहोत. प्रत्येक इलेक्ट्रॉनकडे तो ज्या कवचात असतो त्यानुसार निश्चित अशी ऊर्जा असते. बघा, प्रत्येक इलेक्ट्रॉनकडे दुसऱ्या कक्षात असलेल्या इलेक्ट्रॉनकडे असणारी ऊर्जा वेगळी असते, तिसऱ्या कक्षामध्ये असलेल्या इलेक्ट्रॉनकडे ऊर्जा वेगळी असते. अशा प्रत्येक कक्षेमधील किंवा कवचामधील इलेक्ट्रॉनकडे असलेली ऊर्जा ही वेगवेगळी असते. आता या ठिकाणी कवचामधील इलेक्ट्रॉनची ऊर्जा कवच क्रमांकाप्रमाणे वाढत जाते. मूलद्रव्यांच्या अणूचे इलेक्ट्रॉन स्वरूपण असे असते की त्यायोगे सर्व इलेक्ट्रॉनची एकत्रित ऊर्जा कमीत कमी असते. आता या ठिकाणी खाली तक्ता दिलेला आहे, त्या तक्त्यामध्ये इलेक्ट्रॉन स्वरूपांची आपण माहिती घेणार. अतिशय महत्त्वाचा तक्ता आहे. पहिल्यांदा मूलद्रव्य, दुसरा स्तंभ संज्ञा, तिसरा स्तंभ आहे अणूतील इलेक्ट्रॉन संख्या आणि पुढचा स्तंभ आहे कवचातील इलेक्ट्रॉन वितरण, जे के, एल, एम, एन. माहितीसाठी आपल्याला 4 कक्षांची निवड केलेली आहे आणि त्याचं इलेक्ट्रॉन स्वरूपाने इथं मांडायचं आहे. अतिशय सोपं आहे. पहिल्यांदा मूलद्रव्य कुठला आहे? हायड्रोजन. त्याची संज्ञा आहे एच. इलेक्ट्रॉन संख्या किती आहे? 1. परीक्षेला आपल्याला ही संख्या दिली जाते. या संख्येनुसार आपल्याला इलेक्ट्रॉन स्वरूपण मांडता येते. एच किती आहे? 1. म्हणजे पहिल्या कक्षेत किती इलेक्ट्रॉन? 2 असतात, पण याच्यामध्ये अणुअंक्याचा 1च असल्यामुळे त्याचं केमध्ये 1च इलेक्ट्रॉन असतो, जी कक्षा अजून भरलेली नाही. यामध्ये इलेक्ट्रॉन स्वरूपण कसं आहे? 1, फक्त 1च मांडायचं आहे. नंबर 2 हिलियम. ही संज्ञा आहे He. त्यात इलेक्ट्रॉन किती असतात? 2. म्हणजे याचा अणुअंक देखील 2 आहे. लक्षात ठेवा. प्रोटॉन, इलेक्ट्रॉन अणुअंक सारखे असतात. इलेक्ट्रॉन 2 असल्यामुळे अणुअंक देखील 2 आहे आणि त्यामुळे पहिल्या कक्षेत जास्तीत जास्त 2 इलेक्ट्रॉन म्हणतात, म्हणजे एकच कक्षा त्याची आहे, जी त्या कक्षेत किती इलेक्ट्रॉन असतात? 2. आणि त्याचं इलेक्ट्रॉन स्वरूपण कसं आहे? 2 असं लिहायचं आहे. पुढचा भाग महत्त्वाचा आहे. तिसरं लिथियम. त्याची संज्ञा आहे Li. संज्ञा काय? Li. 3 इलेक्ट्रॉन असतात. 3 पैकी पहिल्या कक्षेमध्ये जास्तीत जास्त किती इलेक्ट्रॉन मावतात? कमाल धारकता ही 2 आहे. राहायला किती? 1. राहिलेला इलेक्ट्रॉन दुसऱ्या कक्षेत गेला, म्हणजे याचं इलेक्ट्रॉन स्वरूपाने ते 2 स्वल्पविराम 1 असं लिहितात. याला कंस घातलं तरी चालतं आहे. 2 आणि 1 हे जे अंक आहेत याला कंस घालायचं आहे. आता कार्बन. कार्बनची संज्ञा C आहे. 6. अणुअंक किंवा इलेक्ट्रॉन संख्या किती आहे? 6 आहे. पहिल्या कक्षेत 2 गेले, म्हणजे 7 2 गेले, 4 राहिले, म्हणजे एलमध्ये किती आहेत? 4. 2 आणि 4. इथं 2 आणि 4 लिहायचं. नंतर पुढचं घेऊया आपण, बाकीचं आपण नंतर सोडूया. आता या ठिकाणी न्यूऑन घेऊया. त्याची संज्ञा Ne आहे. इलेक्ट्रॉन्स किती आहेत? संख्या 10 आहेत. 10 पैकी 2 पहिल्या कक्षेत गेले आणि राहिले किती? 8 राहिले. दुसऱ्या कक्षेत गेले 8, म्हणजे 2, 8. इथं 2, 8 असं आपल्याला इलेक्ट्रॉन स्वरूपण लिहिता येईल. त्यानंतर आपण क्लोरीनचं घेऊया. क्लोरीन
इलेक्ट्रॉन संख्या किती आहे 17. पहिल्या कक्षेत 2, दुसऱ्या कक्षेत 8, किती झाले एकूण 10 झाले. राहिले किती 7. तिसऱ्या कक्षेत किती दिले 7. म्हणजे 2 8 7, इथं 2 2 सॉलिब्रॉम 8 सॉलिब्रॉम 7, म्हणजे 3 कक्षांचा मिळून हा एक अणू ह्या क्लोरीनचा तयार होतो असं या तक्त्यावरून आपल्याला सांगता येते. हे स्वरूपण आपल्याला मांडता आलं पाहिजे. पुढचा भाग आहे संयुजा व इलेक्ट्रॉन स्वरूपण. परीक्षेला इलेक्ट्रॉन स्वरूपण मांडा किंवा संयुजाची व्याख्या सांगा असं आपल्याला विचारलं जातं. तर संयुजा म्हणजे एका अणूने तयार केलेल्या रासायनिक बंधांची संख्या. हे आपण मागील पाठात पाहिलं आहे. आपण हेही पाहिले आहे की साधारणपणे मूलद्रव्यांची संयुजा त्याच्या विविध संयुगामध्ये स्थिर असते. आता आपल्याला इलेक्ट्रॉन स्वरूपणाचे रेखाटन करायचं आहे. या ठिकाणी हायड्रोजन म्हणजे इलेक्ट्रॉनचं स्वरूपांची मांडणी ही आकृतीने दाखवायचं आपल्याला. या ठिकाणी हायड्रोजनचा या ठिकाणी अणूचं इलेक्ट्रॉनचं स्वरूप रेखाटन आपल्याला केलेलं आहे. हायड्रोजन हा भरीव गोल असतो, हा केंद्रक, हा हे काय दिलेलं आहे कवच दिलेलं आहे. एच हा केंद्रक आणि त्याच्या भोवती फिरणारा एकच इलेक्ट्रॉन लक्षात ठेवा. त्यामध्ये एकच इलेक्ट्रॉन असल्यामुळे एकच गोल या ठिकाणी केलेला आहे, भरीव गोल केलेला आहे. त्यानंतर दुसरा आहे हेलियम. केंद्रकामध्ये एच लिहिलेला आहे, हा केंद्रक लाल रंगाने दर्शवलेला आहे. त्याच्यामध्ये 2च इलेक्ट्रॉन असल्यामुळे पहिल्या कक्षामध्ये 2 इलेक्ट्रॉन मावतात, त्यामुळे इथं एकच कक्षा आहे, त्याच्यामध्ये 2 इलेक्ट्रॉन दाखवले आहेत. नंबर 3 कार्बन. कार्बनची संज्ञा सी आहे, हा केंद्रक आहे. पहिल्या कक्षेत 2 इलेक्ट्रॉन गेले, दुसऱ्यात 4 गेले, 2 आणि 4 6. त्याचा हा काय झाला या पद्धतीनं इलेक्ट्रॉन स्वरूपाचे रेखाटन केलेलं आहे, आकृतीनं दाखवलेलं आहे. पहिल्या कक्षेत 2, दुसऱ्या कक्षेत 4, म्हणजे या ठिकाणी एकूण ह्याच्या 2च कक्षा आहेत. या ठिकाणी हायड्रोजनचं पण कक्षा कवच एकच आहे आणि हेलियमचे देखील कवच एकच आहे. नंबर 3 निऑन. पहिल्या कक्षेत 2 इलेक्ट्रॉन झाले, दुसऱ्या कक्षेत बघा 1, इथून सुरुवात करूया 1 2 3 4 5 6 7 आणि 8, म्हणजे याच्या शेवटच्या कक्षेत इथे इलेक्ट्रॉन आहेत 8 आहेत आणि पहिल्या कक्षेत इथे आहेत 2 आहे. या शेवटच्या कक्षेत जर 2 8 18 32 एवढे इलेक्ट्रॉन असतील तर त्या मूलद्रव्याचा अणू हा रासायनिक अभिक्रियेत भाग घेत नसतो. निऑनच्या शेवटच्या कक्षेत 8 इलेक्ट्रॉन असल्यामुळे हा रासायनिक अभिक्रियेत भाग घेत नाही. हा निष्क्रिय वायू मूलद्रव्य लक्षात ठेवा. आपल्याला परीक्षेला प्रश्न विचारतात निऑन हा निष्क्रिय वायू मूलद्रव्य आहे, तर त्याचं उत्तर आपल्याला असं सांगता येईल. त्याचं अणुअंक हा 10 आहे, त्यामुळे त्याची प्रोटॉनची संख्या इलेक्ट्रॉन संख्या ही 10 आहे. इलेक्ट्रॉन संख्या 10 असल्यामुळे पहिल्या कक्षेत 2 इलेक्ट्रॉन गेले, राहिले 8 इलेक्ट्रॉन. हे दुसऱ्या कक्षेत 8 इलेक्ट्रॉन आहेत आणि जी अष्टक स्थिती पूर्ण झालेली आहे, 8 आहेत म्हणजे अष्टक स्थिती पूर्ण झालेली आहे, त्यामुळे हा रासायनिक अभिक्रियेत भाग घेत नाही. त्यामध्ये हिलियम देखील तसंच आहे, ह्याची द्विक स्थिती पूर्ण आहे. हिच्या शेवटच्या कक्षेत 2 इलेक्ट्रॉन आहेत, ह्याची द्विक स्थिती पूर्ण आहे, त्यामुळे हा रासायनिक अभिक्रियेत भाग घेत नाही, त्यामुळे हाही निष्क्रिय वायू मूलद्रव्य. या ठिकाणी आपण आता सोडियम या मूलद्रव्याचा अणू जो आहे त्याच्या वेगवेगळ्या कक्षेतील किंवा कवचातील इलेक्ट्रॉनची संख्या आपण पाहतोय. सोडियमचा हा अणुकेंद्रक आहे. पहिल्या कक्षेत म्हणजेच के कक्षा किंवा के कवच यामध्ये 2 इलेक्ट्रॉन सामावतात. दुसऱ्या कवचात म्हणजेच यल कवचात 8 इलेक्ट्रॉन सामावतात. 1 2 3 4 5 6 7 आणि 8, आणि एकूण अणुअंक याचा 11 आहे. त्यामुळे इलेक्ट्रॉनची संख्या आणि प्रोटॉनची संख्या 11च आहे. त्यामुळे इलेक्ट्रॉन 11पैकी 8 आणि 2 10 झाले. राहिलेला 1 इलेक्ट्रॉन हा शेवटच्या यम कक्षेत हा इलेक्ट्रॉन आहे. अशा पद्धतीने हे इलेक्ट्रॉन स्वरूपणाचे रेखाटन या ठिकाणी आपल्याला हायड्रोजन, हेलियम, निऑन, सोडियम या इत्यादी मूलद्रव्यांचं मी आपल्याला या ठिकाणी सांगितलेलं आहे. त्यानंतर अतिशय महत्त्वाचा जो भाग आहे तो या ठिकाणी मी सांगतो आपल्याला संयुजा. जो संयुजाबद्दल आपल्याला जी माहिती सांगायचं आहे ती माहिती पहा काय. अणू आपल्या बाह्यतम कवचातील इलेक्ट्रॉन वापरून रासायनिक बंधक तयार करतो. मगाशी सांगितल्या पद्धतीने उदाहरणार्थ सोडियम, हा सोडियममध्ये शेवटच्या कक्षात असलेला इलेक्ट्रॉन किती आहे 1, किंवा
क्लोरीनच्या मध्ये बाह्यतम कक्षेत 7 इलेक्ट्रॉन आहेत. या बाह्यतम कवचातील किंवा कक्षातील इलेक्ट्रॉन वापरून रासायनिक बंध तयार करतो. म्हणजेच थोडक्यात सोडियम हा शेवटचा एक इलेक्ट्रॉन घेऊन हा दुसऱ्या मूलद्रव्याबरोबर रासायनिक बंध तयार करतो. अणूची संयुजा या ठिकाणी त्याच्या बाह्यतम कवचाच्या इलेक्ट्रॉन स्वरूपणावरून ठरते. बघा, अणूची जी संयुजा आहे ती संयुजा त्याच्या बाह्यतम कवचामध्ये असलेल्या इलेक्ट्रॉन स्वरूपून, म्हणजे पहिल्या कक्षेत 2, दुसऱ्यात 8, तिसऱ्यात 18 किंवा बाह्यतम कक्षेत जे इलेक्ट्रॉन असतील त्या इलेक्ट्रॉनवरून त्याचं त्या मूलद्रव्याचा किंवा अणूचा संयुजा कवच ठरत असतो किंवा त्याचं संयुजा ठरत असते. त्यामुळे बाह्यतम कवचाला संयुजा कवच म्हणतात. नेहमी लक्षात ठेवा, कुठल्याही मूलद्रव्याच्या अणूच्या बाह्यतम कक्षेत जो कवच आहे त्या कवचाला संयुजा कवच असे म्हणतात. परीक्षेला प्रश्न आला तर आपलं लक्षात आलं पाहिजे. संयुजा कवच म्हणजे काय? एखाद्या मूलद्रव्याच्या अणूच्या बाह्यतम कवचाला किंवा कक्षाला काय म्हटलं जातं? संयुजा कवच असं म्हणतात. तसेच बाह्यतम कवचातील इलेक्ट्रॉन म्हणजे संयुजा इलेक्ट्रॉन होत. बघा, संयुजा कवचामध्ये असलेल्या इलेक्ट्रॉनच्या संख्येला संयुजा इलेक्ट्रॉन म्हणतात. संयुजा इलेक्ट्रॉन आणि संयुजा कवच यामधील फरक आपल्याला लक्षात आलंच असेल. आता या ठिकाणी अणूच्या संयुजेचा संबंध अणूमधील संयुजा इलेक्ट्रॉनच्या संख्येशी असल्याचे दिसून येते. पहिल्यांदा पहा, हेलियम व निऑन या मूलद्रव्यांच्याकडे पाहिले असता हे दोन्ही वायुरूप मूलद्रव्ये आहेत आणि या मूलद्रव्यांचे अणू इतर कोणत्याही अणूबरोबर संयोग पावत नाहीत. कोणते पहा? हेलियम आणि निऑन. कारण ही जी मूलद्रव्ये आहेत ही मूलद्रव्ये रासायनिकदृष्ट्या निष्क्रिय आहेत. निष्क्रिय का म्हटलं जातं? त्याच्या शेवटची जी संयुजा आहे, शेवटच्या कक्षेतील इलेक्ट्रॉनच्या संख्येनुसार त्याची जी संयुजा आहे ती 0 आहे. म्हणजे शेवटच्या कक्षेतील इलेक्ट्रॉन संख्या त्याची भरलेली आहे. म्हणजेच या ठिकाणी हेलियमच्या शेवटच्या कक्षेत 2 इलेक्ट्रॉन आहेत आणि निऑनच्या शेवटच्या कक्षेत 8 इलेक्ट्रॉन आहेत. त्यामुळे त्याची संयुजा किती आहे? 0 आहे. संयुजाचा अर्थ काय? रासायनिक अभिक्रियेत भाग घेताना जेवढे इलेक्ट्रॉन देतो किंवा घेतो त्या संख्येला संयुजा म्हणतात. या ठिकाणी आता पहा, हेलियमच्या शेवटच्या कक्षेत 2 इलेक्ट्रॉन आहेत, त्यामुळे तो रासायनिक अभिक्रियेत भाग घेणार नाही, त्याची कक्षा पूर्ण भरलेली आहे. त्याच पद्धतीने निऑनच्या देखील शेवटच्या कक्षेत 8 इलेक्ट्रॉन आहेत, त्या शेवटची संयुजा कवच त्याची पूर्ण भरलेली आहे. 8 इलेक्ट्रॉन असल्यामुळे तो इतर कोणत्याही मूलद्रव्याच्या अणूशी संयोग पावणार नाही. म्हणून ही मूलद्रव्ये रासायनिकदृष्ट्या निष्क्रिय आहेत. आपल्याला परीक्षेला प्रश्न येऊ शकतो की हेलियम, निऑन ही मूलद्रव्ये किंवा क्रिप्टॉन ही मूलद्रव्ये काय आहेत? रासायनिकदृष्ट्या निष्क्रिय मूलद्रव्ये आहेत. त्याचं उत्तर आपल्याला सांगता येईल. त्या मूलद्रव्यांच्या संयुजा कवचामध्ये असलेल्या इलेक्ट्रॉनची संख्या पूर्ण भरलेली आहे किंवा त्यांची संयुजा 0 आहे, त्यामुळे ते रासायनिक अभिक्रियेत भाग घेत नाही असं आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. पहा, हेलियमच्या अणूत 2 इलेक्ट्रॉन असतात व हे दोन्ही इलेक्ट्रॉन या एकाच कवचात सामावले असतात. तक्त्यामध्ये पहिला 5.7 मगाशी तक्ता आपण पाहिलेला आहे. त्या तक्त्यामध्ये हेलियममध्ये इलेक्ट्रॉन असलेले फक्त एकच कवच के कवच लक्षात ठेवा व तेच बाह्यतम कवच देखील केच आहे. म्हणजेच हेलियम या मूलद्रव्याच्या अणूमध्ये एकच कवच आहे आणि त्या एकच कवचामध्ये 2 इलेक्ट्रॉन सामावले जातात. के कवचाची इलेक्ट्रॉन धारकता 2n वर्ग. बघा, के कवचाची इलेक्ट्रॉन धारकता 2n वर्ग ही 2 आहे. म्हणजे के म्हणजे 1, n बरोबर के म्हणजे पहिली कवच, यांची किंमत 1 घेतला, 1चा वर्ग 1, 1 गुणिले 2 म्हणजे 2 उत्तर येतं. लक्षात ठेवा. म्हणजेच हेलियमचे बाह्यतम कवच पूर्ण भरलेले असते. ह्यालाच हेलियममध्ये इलेक्ट्रॉन द्विक असते असे म्हणतात. म्हणजे हेलियममध्ये शेवटच्या कक्षेत 2 इलेक्ट्रॉन असल्यामुळे त्याची इलेक्ट्रॉन द्विक असते, म्हणजे द्विक कक्षा त्याची पूर्ण झालेली असते. निऑन ह्या निष्क्रिय वायूच्या इलेक्ट्रॉन स्वरूपात के व एल ही 2 कवच येतात. आता निऑनचा अणुअंक 10 आहे
10पैकी पहिल्या कक्षेत 2 गेले, दुसऱ्या कक्षात 8 गेले, म्हणजे केमध्ये 2 इलेक्ट्रॉन समवतात, एलमध्ये 8 इलेक्ट्रॉन समवतात. म्हणजेच या ठिकाणी एल हे संयोजक कवच झाले आणि एल या संयोजक कवचाची जी धारकता आहे, म्हणजे एल कवचाची इलेक्ट्रॉन धारकता 8 आहे आणि शेवटच्या कक्षेत पण 8 आहेत. त्यामुळे निऑन देखील रासायनिक अभिक्रियेत तो भाग घेत नाहीत, म्हणजेच याची अष्टक स्थिती पूर्ण झालेली आहे. के एल व एम या कवचामध्ये इलेक्ट्रॉन असलेला निष्क्रिय वायू म्हणजे आर्गॉन. बघा, पहिल्यांदा आपण हेलियम पाहिला, शेवटच्या कक्षेत 2 इलेक्ट्रॉन किंवा शेवटच्या कक्षेत 2 इलेक्ट्रॉन. त्यानंतर दुसरा मूलद्रव्य पाहिला तो निऑनमध्ये देखील शेवटच्या कक्षेत 8 इलेक्ट्रॉन असतात, त्यामुळे अष्टक स्थिती पूर्ण झालेली आहे. त्याच पद्धतीने तिसरा जो आर्गॉन, त्याला 3 कवच आहेत, के एल एम. केमध्ये 2 जास्तीत जास्त 2 इलेक्ट्रॉन होतात, एलमध्ये 8 आणि एममध्ये पुन्हा 8 इलेक्ट्रॉन असतात. 2, 8, 8 म्हणजे या ठिकाणी आपल्याला असं सांगता येईल त्याचा जो अणुअंक आहे तो 18 आहे. किती आहे? 18. 18पैकी पहिल्या कक्षेत 2 इलेक्ट्रॉन गेले आणि राहिले किती आता? 16 राहिले. दुसऱ्या कक्षेत म्हणजे एल कक्षेत 8 आणि एम कक्षेत 8 इलेक्ट्रॉन राहिले, म्हणजे याची अष्टक स्थिती याची पूर्ण आहे. त्यामुळे हा देखील रासायनिक अभिक्रियेत भाग घेत नाही. याचा अर्थ तो वायू आहे तो निष्क्रिय वायू आहे असं आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. आता पहा, निष्क्रिय वायू सोडून इतर मूलद्रव्यांची इलेक्ट्रॉन संरूपण पाहिले असता आपल्याला असे दिसते की त्यांच्यामध्ये इलेक्ट्रॉन अष्टक स्थिती नाही किंवा इलेक्ट्रॉन अष्टके अपूर्ण आहेत. म्हणजे आता निऑन, आर्गॉन, हेलियम हे जे मूलद्रव्य पाहिले त्यांची द्विक स्थिती अष्टक स्थिती पूर्ण आहे, रासायनिक अभिक्रियेत भाग घेत नाहीत. परंतु इतर जी मूलद्रव्ये आहेत त्यांची अष्टक स्थिती किंवा द्विक स्थिती पूर्ण होत नाही, म्हणजे अपूर्ण आहेत. हायड्रोजनच्या बाबतीत असे आपल्याला म्हणता येईल की हायड्रोजनचे द्विक अपूर्ण आहे. हायड्रोजन द्विक आहे, द्विक अपूर्ण आहे. कुठं तिकडं पाहिजे आता बंद करा मध्ये. बंद केली की बंद करते मी. बंद आहे, बंद आहे रे, मला माहिती बंद आहे. निष्क्रिय वायू वगळता इतर सर्व मूलद्रव्यांच्या बघा, निष्क्रिय वायू वगळता इतर सर्व मूलद्रव्यांच्या अणूमध्ये इतर अणूबरोबर संयोग पावण्याची प्रवृत्ती असते. जे निऑन, आर्गॉन, हेलियम, क्रिप्टॉन हे ज्या मूलद्रव्ये आहेत ती निष्क्रिय मूलद्रव्ये आहेत. त्यांची इतर मूलद्रव्यांच्या अणूबरोबर संयोग पावण्याची क्षमता नसते. परंतु निष्क्रिय सोडून जे आहेत ती मूलद्रव्ये इतर मूलद्रव्याबरोबर रासायनिक संयोग पावतात किंवा त्यांच्या अणूबरोबर ते संयोग पावतात, म्हणजेच त्यांची संयोजन शून्य नसते. हायड्रोजनच्या संयोगाने तयार झालेल्या रेणूंच्या सूत्रावरून उदाहरणार्थ H2 HCl यांची हायड्रोजनची संयोजन 1 आहे. हायड्रोजनच्या इलेक्ट्रॉन स्वरूपणावरून असे दिसते की हायड्रोजनमध्ये 1 इलेक्ट्रॉन के या कवचात आहे. बघा, इलेक्ट्रॉन स्वरूपण त्याचं पाहिलं तर एकच कवच आहे आणि त्या एका कवचामध्ये एकच इलेक्ट्रॉन असलेलं दिसते आपल्याला. पण एक असल्यामुळे ती कक्षा किंवा संयोजक कवच जे आहे ते अपूर्ण आहे. त्यामुळे आणखीन 1 इलेक्ट्रॉन तिथे कमतरता आहे, म्हणजेच द्विक होण्यासाठी 1 इलेक्ट्रॉन त्या ठिकाणी कमी आहे असं आपल्याला दिसते. ही एक संख्या हायड्रोजनच्या संयोजनाशी जुळते. ही जी एक संख्या दिलेली आहे ती हायड्रोजनच्या संयोजनाशी जुळते. सोडियमच्या 2, 8, 1 ह्या स्वरूपणावरून समजते की सोडियमच्या संयोजक कवचात 1 इलेक्ट्रॉन आहे. किती? 1 इलेक्ट्रॉन आहे. आणि NaCl, NaH अशा रेणुसूत्रावरून समजते की सोडियमची संयोजन 1 आहे. म्हणजे सोडियमची संयोजन, हायड्रोजनची संयोजन आणि क्लोरीन संयोजन 1 आहे असं आपल्याला या ठिकाणी आढळून येते. याचा अर्थ असा आहे की मूलद्रव्याची संयोजन
व त्यांच्या संयोजक कवचातील इलेक्ट्रॉन संख्या यात काहीतरी संबंध आहे असं आपल्याला या ठिकाणी लक्षात येतं. आता आपण एक खाली 5.9 संयोजा व इलेक्ट्रॉन संरूपण यातील संबंध हा एक तक्ता आपण या ठिकाणी पाहणार आहोत. तो तक्ता आपल्याला या ठिकाणी मी दाखवतो आहे. अतिशय सोपा आणि समजण्यासारखा असा तक्ता आहे. हा तक्ता कळल्यानंतर आपल्याला याच्यामधील संयोजा, इलेक्ट्रॉन संरूपण, मूलद्रव्ये, संयुगाचे ऋणसूत्र याबद्दल बरीच माहिती आपल्याला कळते. आता या ठिकाणी या तक्त्यामध्ये मूलद्रव्यांची संज्ञा HCl, Ne, फ्लोरीन, सोडियम, मॅग्नेशियम, कार्बन, ॲल्युमिनियम ही मूलद्रव्ये दिलेत आणि या संयुगाचे ऋणसूत्री दिलेत. बघा, या हायड्रोजनचा संयुगाचे ऋणसूत्र आहे HCl, म्हणजे यात हायड्रोजन आला. याच्यामध्ये मूलद्रव्याची संयोजा 1 आहे. बघा, या ठिकाणी 1 असल्यामुळं इथं पण 1 आलेलं आहे. मूलद्रव्याचे इलेक्ट्रॉन संरूपण म्हणजे शेवटच्या कक्षेत एकच इलेक्ट्रॉन आहे, त्यामुळे ते 1 येणार. आणि मूलद्रव्यातील संयोज्य इलेक्ट्रॉन संख्या X म्हणजे शेवटच्या कक्षेत असलेल्या इलेक्ट्रॉन संख्येला आपण काय म्हणतोय? संयोज्य इलेक्ट्रॉन म्हणतात. शेवटच्या कक्षेत 1 इलेक्ट्रॉन आहे, त्यामुळे याची काय होणार? संयोज्य इलेक्ट्रॉन संख्या देखील 1 येणार. आता शेवटचा जो स्तंभ आहे, या स्तंभामध्ये आपल्याला 8 वजा X दिलेत, म्हणजे X इज इक्वल टू ऑर ग्रेटर दॅन 4 पाहिजे. X काय पाहिजे? 4 बरोबर किंवा 4पेक्षा मोठा पाहिजे. हा 4 बरोबर किंवा 4पेक्षा मोठा नाही, हा लहान आहे, त्यामुळे या ठिकाणी आपल्याला वजा करता येत नाही, त्यामुळे इथे काही येणार नाही आहे. दुसरा जो मूलद्रव्य आहे तो त्याची संज्ञा आहे क्लोरीन. तो हायड्रोजनवर संयोग पावलेला आहे आणि त्या संयोगाचे रेणूसूत्र काय? HCl. यामध्ये इथं या ठिकाणी खाली 1 असल्यामुळे याच्या मूलद्रव्याची संयोजा देखील किती आहे? 1 आहे. याची देखील किती आहे? 1 आहे. आता याच्याबरोबर या मूलद्रव्याचे इलेक्ट्रॉन स्वरूपण काय दिले बघा? 2, 8 आणि 7. 2, 8 आणि 7 यामध्ये शेवटच्या कक्षेत 7 इलेक्ट्रॉन आहेत, त्यामुळे जी संयोजी इलेक्ट्रॉन किती आहे? 7 आहे. या ठिकाणी हा 4पेक्षा मोठा आहे, त्यामुळे आपण वजाबाकी करू शकतो. 8 वजा 7 म्हणजे 1 उत्तर इथं या ठिकाणी आलेलं आहे. याची संयोजा 1 आहे. आता Ne हा Ne या ठिकाणी निऑन म्हणलेला आहे. Ne म्हणजे निऑन. हा संयुग नाही, कोणत्याही रासायनिक अभिक्रियेत भाग घेत नाही, त्याची शेवटची कक्षा पूर्ण भरलेली आहे, त्यामुळे इथं 0 येणार, इथं काही येणार नाही आहे. त्यानंतर चौथं फ्लोरीन. संयुगाचे ऋणसूत्र आहे HF. त्यानंतर मूलद्रव्याची संयोजक किती असणार आहे? 1 असणार आहे. इथं 1 असल्यामुळे 1 असणार आहे, इथं 1 असणार आहे. आणि त्याचं इलेक्ट्रॉन स्वरूपण फ्लोरीनचं किती असणार आहे? 2 आणि 7. किती असणार आहे? 2 आणि 7. त्यामुळे या ठिकाणी देखील किती येणार आहे? 7 येणार आहे. आणि ही 7 8पेक्षा मोठी असल्यामुळे इथं 8 वजा 7 किती येणार आहे? 1 येणार. किती येणार आहे? 1 येणार आहे. त्याच पद्धतीने आपला हा पुस्तक पूर्ण आपल्याला करता येईल. फक्त शेवटचं मी एक सांगतो आहे, ॲल्युमिनियम संयुगाचं ऋणसूत्र आहे. ॲल्युमिनियम हा क्लोरीनवर संयुग पावलेला आहे, त्यामुळं AlCl3 हा संयुग तयार झालेला आहे. याची जी संयोजा आहे ती संयोजा 3 आहे. किती आहे? 3 आहे, लक्षात ठेवा. ही संयोजा 3 आहे, तर इथं 3 येणार. आणि या ठिकाणी इलेक्ट्रॉन स्वरूपण जे आहे ते 2, 8 आणि 3. 2, 8, 3. इथं शेवटी 3 आल्यामुळे शेवटच्या कक्षेत असलेली इलेक्ट्रॉन संख्या किती आहे? 3 आहे. त्यामुळे संयोजी इलेक्ट्रॉन 3. हा 3 4पेक्षा लहान आहे, त्यामुळे वजाबाकी या ठिकाणी होऊ शकत नाही. त्यामुळे इथली जी संख्या आहे तीच इथे येणार. ही जर 4 बरोबर किंवा 4पेक्षा लहान असेल तर ती संख्या या शेवटच्या तक्त्यामध्ये येऊ शकते, लक्षात ठेवा. हे 3 इथं 3, इथं 4, या ठिकाणी 2, या ठिकाणी 1, या ठिकाणी 7, या ठिकाणी 0, पुन्हा 7 आणि 1 अशा पद्धतीने संयोजी इलेक्ट्रॉन या ठिकाणी तक्त्यामध्ये आपल्याला सांगता येईल.